नामवंत भारतीय कंपनी सीपी प्लस गॅलेक्सी स्टोअरचे एमटेक डिस्ट्रीब्युटर पुण्यातील शुक्रवार पेठेत प्रशस्त अत्याधुनिक डिजिटल सीसीटीव्ही दालन सुरू करण्यात आले आहे। या अत्याधुनिक दालनाचे उद्घाटन सीपी प्लसचे पुणे व्यवस्थापक भुवन कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, बँक ऑफ इंडियाचे सुधीर खरात, वर्षा भालेराव, नागेश होनमाने, विश्वास इन्स्टिट्यूटचे संचालक ॲडव्होकेट प्रसाद कोदरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। नमस्ते, आज आपण सगळे इथे सीपी प्लस गॅलेक्सी या स्टोअर मध्ये आलेलो आहोत। मी पण या स्टोअर मध्ये आलेलो आहोत। हा जो स्टोअर आहे हा आमचे मित्र महेश जाधव यांच्या एमटेक एंटरप्राइज तर्फे रन करण्यात येणार आहे। सीपी प्लस आणि एमटेक एंटरप्राइजेस संयुक्त विद्यमाने हा पुण्यातला आपला अतिशय डिजिटल असा जो स्टोअर आहे तो चालू करत आहे आजपासून। आणि ह्या स्टोअर मध्ये आपल्याला विविध सिक्युरिटी पर्पज साठी लागणारे गॅजेट इथं उपलब्ध आहेत। आणि पुण्यातलं पहिलं असं स्टोअर आहे की आपल्याला इथं डेमो करून त्याचा वापर स्वतः बघून नंतर आपण डिसिजन घेण्यास आपल्याला सोयीचं होईल। सध्याची परिस्थिती बघता सुरक्षिततेचं कारण सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि हे जे गॅजेट आहेत हे आपल्या सुरक्षेसाठी खूप याचा फायदा होईल। तर मी तुम्हा सगळ्यांना विनंती करेन की सीपी गॅलेक्सी स्टोअरला नक्की भेट द्या। धन्यवाद। सीपी प्लस ही भारतीय कंपनी असून अत्याधुनिक दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे आणि डिजिटल यंत्रणा या कंपनीच्या माध्यमातून पुरवण्यात येते। पुण्यात एमटेक या संस्थेने शुक्रवार पेठेत भव्य दालनाचा शुभारंभ केला। या दालनामध्ये उत्कृष्ट तंत्रज्ञान युक्त सीसीटीव्ही कॅमेरे, एनपीआर, पीटीझेड आणि डिजिटल तंत्रज्ञानाशी संबंधित सेवा सुविधा पुरवल्या जाणार आहेत, अशी माहिती संचालक महेश जाधव यांनी दिली। गॅलेक्सी स्टोअर हे पुण्यातील असं पहिलं स्टोअर आहे की ज्याच्यामध्ये पूर्ण कॅमेऱ्याचं आपण लाईव्ह फील घेऊ शकतो आणि लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आहेत की प्रत्येक कॅमेऱ्याची क्लॅरिटी कशी। आता नॉर्मली काय होतं की कॅमेरे लावायचे आहेत पण त्याच्या क्लॅरिटी कशा आहेत किंवा ते कॅमेरे लावणार आपण ते दिसणार कसे किंवा कुठले कॅमेरे कुठल्या ॲक्सेसला लावल्यानंतर ते प्रॉपर क्लिअर दिसेल। तर हे सर्व आपण पुण्यामध्ये शुक्रवार पेठेत बदामी हाऊस चौकला गॅलेक्सी स्टोअर पुण्यातलं पहिलं ओपन करतोय। त्या ठिकाणी सर्व प्रकारचे कॅमेरे, इंटरॅक्टिव्ह पॅनल किंवा बाकीच्या सर्व गोष्टी आपण लाईव्ह डिस्प्ले केलेल्या आहेत। यामध्ये आपण पुणेकरांसाठी एक सुरक्षेसाठी एक दालन असं उभं केलंय की जे आपण प्रत्येकाला जर कुठलीही गोष्ट खरेदी करायची असेल तर लांब कुठेही न जाता पुण्यामध्येच आपण हे सर्व बघू शकतो आणि त्याचा फील घेऊ शकतो। आणि आपण सीपी प्लस सोबत जायचं एक कारण असं होतं की नॉर्मली बऱ्याच गोष्टी चालल्यात की चायनीज वॉर किंवा बाकीचे ब्रँड आहेत ते मेड इन चायनीज आहे। सीपी प्लस अशी एकमेव कंपनी आहे की मेड इन इंडिया आहे। याचं मॅन्युफॅक्चरिंग तिरुपतीमध्ये होतं, त्याच्यामुळे मी हा विचार केला की बाकीचे दुसरे कुठले ब्रँड चालू करण्यापेक्षा आपण सीपी प्लस सोबत जाऊया आणि पुण्यामध्ये गॅलेक्सी स्टोअर पहिलं ओपन करूया। धन्यवाद। एकदा सर्वांनी व्हिजिट करा एमटेक एंटरप्राइजेस सीपी प्लस गॅलेक्सी स्टोअरला। ॲड्रेस मी तुम्हाला मेन्शन करतोय बदामी हाऊस चौक, शुक्रवार पेठ। मराठी उद्योजकांनी इतर देशांवर अवलंबून न राहता आपल्या देशातील तंत्रज्ञान विकसित करावे आणि उद्योग क्षेत्रात पुढे यावं, असे आवाहन शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यावेळी केले। महेश जाधव यांची थर्ड ब्रँच आहे नावाने जो ब्रँड आहे तो तिरुपती मॅन्युफॅक्चर बेसिकली हा इंडियन ब्रँड आहे। त्याचा खूप मनस्वी आनंद आहे कारण की पूर्वी आपण चायनावर किंवा इतर कंट्रीजवर अवलंबून होतो। आता आपल्या देशामध्येच तिरुपतीमध्ये हा ब्रँड मॅन्युफॅक्चर होतो आणि पुण्यामध्ये मार्केट अँड हेड ऑफिस आहे नंतर पुण्याची ही थर्ड ब्रँच आहे महेश जाधव। निश्चित आनंद आहे कारण की अलीकडच्या काळामध्ये जशी लोकसंख्या वाढते, पॉप्युलेशन वाढतंय, तशी गुन्हेगारी सुद्धा वाढते आणि या सगळ्यावर जर आळा घालायचा असेल, जर क्राईमलेस इंडिया करायचं असेल, क्राईमलेस पुणे शहर करायचं असेल तर अशा टेक्नॉलॉजीची गरज आहे। मी उद्घाटन केल्यानंतर त्यांनी जे जे कॅमेरे नवीन विकसित केले ते जे पाहिले त्यांनी केलेले ही ज्या नवीन डेव्हलप कॅमेरे आहेत याची क्वालिटी 1 ते 1.5 किलोमीटरमध्ये आहे। शिवाय आपल्याला मनाला वाटत असेल त्या मोडवर किंवा एकूणच पूर्वीच्या काळामध्ये आपण ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओ शूट आपल्याला मिळायचं, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं शूटिंग शूट जे काय असेल रेकॉर्डेड ते ब्लॅक अँड व्हाईट असेल, त्याच्यामध्ये क्वालिटी हा विषय नव्हता। आणि ह्या आताच्या यांच्या म्हणजे सीपी प्लसची क्वालिटी जी पाहिजे त्याच्यामध्ये आपण जे आता चलचित्र आहे जी प्रॅक्टिकली घटना घडली, एखाद्याने कुठल्या कलरचा ड्रेस घातलेला आहे त्यापासून ते एखाद्या वस्तूच्या कलरपर्यंत त्या सगळ्या गोष्टी कॅप्चर होतात। याचा अर्थ पुढच्या काळामध्ये कुठलाही गुन्हेगार असेल किंवा चुकीच्या प्रवृत्तीचा माणूस असेल त्याला आळा घालण्यासाठी या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतील। खास करून मुलीची महिलांची छेड होते तर चुकीच्या अत्याचाराच्या घटना घडतात, चोरीच्या घटना घडतात, त्याच्यावर या ठिकाणी आळा घालण्याकरता या गोष्टी
म्हणजे मदतशीर ठरतील. मी सीपी प्लसचा आणि महेश जाधव यांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार सुद्धा मानतो की या निमित्ताने आम्ही राजकीय शासकीय प्रक्रियेमध्ये काम करणारी मंडळी आहोत, त्यांना नेमकं आपल्या संस्थांमध्ये किंवा आपण एकूणच जे काय समाजासाठी ज्या गोष्टी करतो तिथं नवीन म्हणजे त्या ठिकाणी कुठल्या क्वालिटीची किंवा टेक्नॉलॉजीची गरज आहे ते या ठिकाणी आम्हाला निगेटिव्ह ज्ञान मिळतं. त्याच्यामुळे महेश जाधव आणि सीपी प्लसचं मनापासून कौतुक आणि शुभेच्छा. कारण असं आहे की आता आपला परंपरागत शेती व्यवसायातून आता मुलं बाहेर पडलेली आहेत. नोकरी करण्यापेक्षा व्यवसायामध्ये आत्मनिर्भर अशा प्रकारे सुद्धा सध्या म्हणजे तो माइंडसेट आहे, तो ट्रेंड आहे. त्याच्यामुळं महेश जाधव यांचं अनुकरण त्यांना फॉलो नक्की करावं असं मला वाटतं. इतरांनी सुद्धा त्यांचा आदर्श घ्यावा आणि मराठी मुलं या व्यवसायामध्ये येत आहेत त्याचा निश्चित आहे. महेश जाधव यांनी सुरू केलेल्या शुक्रवार पेठ बदामी हौद चौक येथील दालनास भेट द्यावी असे आवाहन मान्यवरांच्या वतीने करण्यात आले आहे. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव